तर मुंबई वॉर्ड क्रमांक 190 मधून विशाखा राऊत आघाडीवर आहेत। ठाकरे सेनेच्या विशाखा राऊत या ठिकाणी आघाडीवर असल्याचं दिसतंय। शिंदे सेनेच्या प्रिया गुराव सरवणकर या पिछाडीवर गेलेल्या आहेत। सदा सरवणकर यांची मुलगी आहे प्रिया गुराव आणि माजी आमदार होते सदा सरवणकर, त्यांची मुलगी प्रिया गुराव जी आहे ती आता पिछाडीवर आहे। तर विशाखा राऊत यांनी पुन्हा आघाडी घेतली आहे। विशाखा राऊत ठाकरे सेनेच्या आघाडीवर असल्याचं दिसतंय। शिंदे सेनेच्या प्रिया गुराव सरवणकर ह्या मात्र पुन्हा पिछाडीवर गेलेल्या आहेत। आता मात्र आपण बघतोय तर आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 191 मध्ये विशाखा राऊत या विजयी झालेल्या आहेत। त्यावेळेची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, सरवणकरांचे दोन्ही मुलं आता पराभूत झालेले आहेत। सदा सरवणकरांची मुलगी प्रिया देखील पराभूत झालेली आहे, तर समाधान सरवणकर जे आहेत ते देखील पराभूत झालेले आहेत। मुंबईमध्ये माजी महापौर विशाखा राऊत यांनी या अटीतटीच्या लढतीत विजयश्री खेचून आणलेला आहे। शिंदे सेनेच्या प्रिया गुराव सरवणकर यांचा देखील पराभव झालेला आहे। सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया गुराव सरवणकर यांचा पराभव झालेला आहे, तर समाधान सरवणकर देखील पराभूत झालेले आहेत आणि त्यामुळे आपण बघतोय सरवणकरांना हा मोठा धक्का मानला जातोय। ठाकरे सेनेच्या विशाखा राऊत ज्या आहेत माजी महापौर होत्या त्या या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत। प्रिया गुराव यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, मुंबईमध्ये महेश सावंत यांनी या ठिकाणी आपण बघतोय विशाखा राऊत यांच्यासाठी मेहनत घेतली होती। सरवणकर यांचं नाव पुसून टाकणार या मतदारसंघातून असा प्रण केला होता आणि त्यानंतर आपण बघतोय सदा सरवणकर यांची मुलगी आणि मुलगा दोघं निवडणुकीच्या रिंगणात होते आणि दोघांना देखील पराभवाचा सामना करावा लागलेला आहे।